म्हणजे शुभ संध्याकाळ मॅडम. शुभ संध्याकाळ. कसं आहेस ऋत्विक? मजेमध्ये. मजेमध्ये. अभ्यास छान केलाय ना तू? सगळं परफेक्ट लिहिलंय, एकही मिस्टेक नाहीये. धन्यवाद मॅम. छान. आता तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये? सेकंड मध्ये आहेस ना ऋत्विक? सेकंड. हम्म. छान. अजून काही मुलं आली की आपण प्रार्थना सुरू करूया आणि मग वर्ग सुरू करूया. बघूया 2 मिनिटं वाट, कोण येतंय. मॅडम तुम्ही म्यूट आहात बहुतेक. आवाज नाही येते मॅडम, कदाचित तुम्ही म्यूट आहात. ओके. हॅलो. हा मॅडम. हा, माझा आवाज नाही येते ना? येतोय आता. हा, मी लॅपटॉप वर जॉईन झालीये. हा. माहित नाही, काही प्रॉब्लेम असते वाटतं त्याचा. बघते मी. नमस्कार सर्वांना. मी मागच्या क्लासला नव्हतो म्हणायचं. मी मागच्या नमस्कार क्लासला मॅम. नव्हता. नाव सांगा. माझं नाव स्वरित आहे. हॅलो. हो स्वरित. आले सगळे? आपण सुरुवात करूया. मागच्या वेळेस मी आला नव्हता. अच्छा, चालेल. या वेळेपासून आपण सुरू करूया तुझ्या बरोबर अभ्यास. प्रार्थना कोण म्हणणार? पूर्ण मी म्हणतो. काय म्हणते? एकेकाने एक एक कडवं म्हणायचं, ठीक आहे? कडवा. मम्मी पहिलं कडवा म्हणू. एक मिनिट, आपण पहिलं कोण म्हणणार फर्स्ट? हॅलो. कडवं. हा मॅडम, आता येतोय तुमचा आवाज. एक मिनिट मॅडम, मी हे म्यूट करते इकडे आणि लॅपटॉप वर तिकडून बघा येतोय का. मला प्रार्थनाचा स्टांजा माहिती. येतोय का आता आवाज? येतोय? येतोय मॅडम. मला प्रार्थनाचा मुग्धा येते. त्याला मराठीमध्ये हे म्हणतात. कोण म्हणताय प्रार्थना आज? मी म्हणतो. मी म्हणतोय. मी म्हणताय. कोण म्हणतोय? स्वरित, ऋत्विक आणि अजून कोण म्हणणार आहे? म्हणून का? इरा का? एक मिनिट. हा, बघ स्वरित, तू सुरुवात कर. पहिलं कडवं म्हण. ऋत्विक तू दुसरं म्हण आणि इरा तू तिसरं कडवं म्हणशील. हात चालेल. जोडा सगळ्यांनी प्रार्थनेसाठी. सुरू करू का? हो कर.
धर्म जाती प्राण चांगल्याची प्रार्थना अगोदर सुरुवात करते. हीच आमुची प्रार्थना आन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना आन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला जरी थांब. ऋत्विक म्हण. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या गवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काळजांचे जागणे. माणसाने माणसाशी सास्म वागणे. हीच आमुची प्रार्थना. ते जकाती सांगरे. पाहुणे चालू पुढे ते थांबले ते संपरे. घेत राजू श्वास राता तो मानसाची साशी मानसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. मन हेच आमची मागणे. माणसानी माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. छान छान म्हटली सगळ्यांनी प्रार्थना. पण प्रार्थना म्हणताना ना घाई करायची नाहीये आपल्याला. नुसतं घाईघाईत संपवायचं म्हणून नाही म्हणायची. हो की नाही स्वरित? ओके. आणि प्रार्थने आपण आपल्या प्रत्येक वर्गाची सुरुवात ही ह्या प्रार्थनेने करतो. आता तुमच्यापैकी कोणी असेल ना मागच्या मागच्या गटामध्ये, तर तेव्हा त्यांना माहित असेल. हो की नाही? आता नवीन कोण आहे? आता पहिल्यांदाच वर्गात आलेलं, की जे मागे नव्हतं आपल्या शाळेमध्ये, असं कोणी आहे का? सर्व होते ना तुम्ही मागच्या गटात? हो हो. मध्यम गटात सगळे होते. पार्थ, स्वरा, ऋग्वेद, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ बंद नाही ठेवायचा. पाणी ठेव, पाणी पी पहिला. वाईस बंद ठेवायला. हा, म्यूट राहायचं. ज्यावेळेस आम्ही काही विचारू ना तेव्हा अनम्यूट बोलायचं, म्हणजे वर्ग डिस्टर्ब नाही होणार आपला. हो की नाही? स्वरा, अनिशा, व्हिडिओ ऑन करा. मागच्या वर्गात मी नव्हते, गैरहजर होते मी. हो की नाही? त्यावेळेस मग त्याच्यामुळे आपली ओळखच नाही झाली. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देते. तर माझं नाव संजीवनी हेमंत आहेरराव आणि मी इथे बंगलोरमध्येच राहते. मोठ्या गटाला शिकवते मराठी हा विषय. आणि माझ्याबरोबर संपदा मॅडम सुद्धा आहेत, तर त्याही तुम्हाला त्यांची ओळख करून देतील. मी संपदा सावे. मी पण बँगलोरमध्येच राहते आणि मोठ्या गटाला शिकवते. म्हणजे आपला हा जो वर्ग आहे ना, हा हा. वर्ग ह्या याच्यामध्ये दोन हे शिकवले जातील तुम्हाला, दोन विषय म्हणजे मराठी आणि मग नंतर सामान्य ज्ञान. मग याच्यामध्ये आपण काय म्हणता, मराठीमधले अंक, वारांची नावं, महिन्यांची नावं, असे वेगवेगळे आता मॅडम तुम्हाला सांगतीलच. तर मी एक उदाहरण दिलं की हा म्हणजे अभ्यासक्रम राहील आपल्याला सामान्य ज्ञान याच्यामध्ये. आणि मराठीमध्ये आपण आज तर उजळणी बघणार आहोत, पण काय म्हणतात वाचन, लेखन आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जे पुस्तक दिलंय की नाही, पुस्तक सांगितलंय बघा, PDF शेअर केली आहे.
इयत्ता 5वीचं पुस्तक. जर तुम्हाला कोणाला मिळालं तर आणा, नाहीतर मग आम्ही काही धडे किंवा कविता सांगू पुढच्या वर्ग याच्यामध्ये 1-2 वर्गामध्ये, तेव्हा तुम्ही याची PDF प्रिंट आउट घेतली तरी चालेल. म्हणजे तुम्हाला स्वाध्याय लिहायला माझ्याकडं प्रिंटेबल पेजेस आहे. प्रिंटेबल पेजेस म्हणजे प्रिंटाउट्स. ह्या पुस्तकाचे आम्ही जे धडे किंवा कविता सांगू ना त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे तुम्हाला. घेतली आणि घेतली प्रिंट आउट. ना. पुस्तक असेल तर चांगलंच आहे, पण ज्याच्याकडे नाही त्यांच्यासाठी सांगेल वाटल्यास मी नंतर. आता सगळ्यांकडे ओके. आहेत का पुस्तकं सगळ्यांकडे आहेत आता? नाही मॅडम, आमच्याकडे आता नाहीये. मॅम आमच्याकडे नाहीये मॅम. नाही मॅम. मॅम, आमच्याकडे पण नाही आहे ऋग्वेदकडे. नाही मॅम. बरं बरं. तर आजच्या वर्गात आहे ना आपण फक्त उजळणी घेणार आहोत. हम्म पण त्याच्या आधी ना तुम्ही मला एकेकाने म्हणजे मला थोडक्यात ओळख करून द्या. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठल्या इयत्तेत आहात, आणि तुम्हाला मराठी लिहिता वाचता येतं का, आणि तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या शाळेत तुम्हाला हिंदी विषय आहे का? हा, पटकन कोण सुरुवात करतं? ऋत्विक, हा कर. माझं नाव माझं नाव ऋत्विक आहे. पूर्ण नाव सांगायचं. माझं नाव ऋत्विक दवंडे आहे. मी दुसऱ्या स्टँडर्ड मध्ये आहे. माझ्या शाळेमध्ये विषय आहे हिंदी हा विषय आहे. अच्छा, तुला लिहिता वाचता येतं का? हो. अच्छा. स्वरित, ओळख करून दे तुझी. माझं नाव स्वरित भड आहे. मी कुठल्याही शाळेत जात नाही. कुठल्या शाळेत जात? मी 4थीला आहे. कुठल्या शाळेत जातो? आणि जात नाही मी शाळेतला. शाळेत जात नाही मग घरी शिकतो? मॅडम, तो होम स्कूलिंग स्टुडंट आहे, तो जात नाही स्कूलला ऍक्च्युली. पण हम्म. हिंदी त्याला लिहिता वाचता येतं, अच्छा, मराठी पण येतं लिहिता वाचता. मी बेंगलोर मध्ये राहते. हो का? मग हे होम स्कूलिंग म्हणजे परीक्षा वगैरे? परीक्षासाठी जाऊ शकतो फक्त. अच्छा, मग फक्त ऍडमिशन घ्यायला जायचं शाळेत? हा, ऍडमिशन असणार, सिलेबस बुक्स वगैरे सगळे फॉलो करणार आणि एक्झामला जाणार. ओके, मग कुठलं आहे त्याचं अभ्यासक्रमाचा पॅटर्न कुठला आहे? तो CBSE आणि IGCSE दोन्ही करतोय DPS मधून. ओके. फक्त एक्झामसाठी जाणार, अभ्यास घरीच करतोय तो. अरे वा, छानच. म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलं असं की घरूनच अभ्यास करतोय म्हणून. हो हो हो. मग मॅडम तुम्ही शिकवता का त्याला घरी? तोच करतो ऍक्च्युली, मॅथ्स साठी फक्त थोडी हेल्प लागते. ओके. हा, म्हणजे नवीन कन्सेप्ट कुठला इंट्रोड्यूस होणार असेल तरच फक्त आम्ही हेल्प करतो. अदरवाईज बाकी सब्जेक्ट्स तो करतो मग बऱ्यापैकी. ओके, माझी मुलगी पण जाते DPS ला, खरं तिचं रेग्युलर ओके. स्कूल आहे. हे असं नो स्कूल म्हणजे होम स्कूलिंग माहिती नव्हतं, म्हणजे असं ऑप्शन आहे DPSचा. आहे त्यांचा, पण तुम्हाला म्हणजे ते एक्झाम साठी प्रिपेअर सेंटर त्यांचं चूज करून घ्यावं लागतं ऍक्च्युली. ओके. NIOS वगैरे ऐकलं असेल तुम्ही. हा हा, हे ते ऐकलंय मी. हा, हा, NIOS. त्यांच्या थ्रू ह्यांच्या एक्झाम्स असतात. सिलेबस मात्र तोच असतो जो कितवीला स्कूलमध्ये जातो शिकवतात. स्वरित? त्यानं आता 4थीची एक्झाम दिली यावर्षी. अच्छा, ठीक आहे. मग तुला लिहिता वाचता येतं? हा. गुड. इरा, माझं नाव इरा अटल देशमुख आहे. आणि कोणत्या वर्गात आहे? कितवीत जाते? मी पहिलीच जाते. तुला स्कूलला हिंदी विषय आहे? हा, मात्र सुरू झाला आता. अच्छा, मग तुला लिहिता वाचता येतं? हा, थोडं येतं थोडं मॅडम, थोडं येतं. खूप नाही येत ना, कारण आताच मात्रा सुरू झाल्यात मॅडम तिच्या. बरोबर. तेवढं येत नाहीये तिला. ऋग्वेद, ऋग्वेद. हा. माझं नाव ऋग्वेद आहे. आणि आणि ऋग्वेद पूर्ण नाव सांगायचं.
माझं नाव ऋग्वेद अडवकर आहे. माझा अ, कितवीत जातो? मी 3री मध्ये जातो आणि अ, कुठे राहतो ऋग्वेद? आणि बेंगलोर मध्ये राहतो. अ, मॅमकडे बघ. तुला हिंदी विषय आहे का शाळेत? हा हो आहे. आणि हिंदी आवडतो. आणि मला हिंदी आवडतं. अरे वा. मग तुला लिहिता वाचता येत असेल? हो अच्छा. पार्थ. पाठ पाठ पण. अरे पार्थ स्कूल मधला नाही, इथल्या या क्लास मधला पार्थ. पार्थ. अच्छा, त्याच्या मित्राचं नाव आहे का पार्थ? हो हो हो. ओके. पार्थ बोरसे. हा मॅम, माझं नाव दीपक बोरसे आहे. मी 6th स्टँडर्ड मध्ये आहे. मी नागपूरमध्ये राहतो आणि आम्हाला हिंदी विषय आहे. नागपूरला राहतो म्हणजे तू मराठी लिहिता वाचता येत असेल. हो. हा. ओके. हो. स्वरा. स्वरा अनम्यूट कर. आवाज येतोय ना माझा? माझं नाव स्वरा योतीकर आहे. मी 4थीला आहे. मला हिंदी विषय आहे. लिहिता वाचता येतं? मी बँगलोर मध्ये राहतो. अच्छा. सरनेम काय म्हटली? तुझं आडनाव काय म्हटली? योतीकर. अच्छा. अनिशा मागच्या वर्गात होती, हो की नाही? हो. तरी ओळख करून दे. माझं नाव अनिशा पाटील आहे. मी 3रीत आहे आणि मी बँगलोरमध्ये राहते आणि मला हिंदी विषय आहे. अद्वेष. माझं नाव अद्वैश आहे. मी बँगलोरमध्ये राहतो. मला हिंदी विषय आहे. मला लिहिता वाचता येतं. कितवीत जातो? 4थीत. चौथीत जातो. ठीक आहे. तर मग आज आपला पहिलाच वर्ग आहे की नाही, तर मी म्हटलं की आपण रिव्हिजन घेऊया आज. तर तुम्ही सगळ्यांनी ना मला स्वर म्हणून दाखवायचे. अ, आ, इ, उ, रू. हे जे स्वर आहेत की नाही, हे तुम्ही मला म्हणून दाखवायचे सगळ्यांनी. स्वरित स्वरित पासून सुरुवात करूया आपण. अ आ ई ई उ ऊ रू. ए आई ओ औ अम आहा ऍ आ. हे नवीन सल्ली. हम्म. इरा. न बघता म्हणायचे बरं का तुम्हाला स्वर. आ ओ अ ओ. आ ई ई उ ऊ रू ए ऐ ओ औ अम आहा आ अ. ऋग्वेद. अ आ ई ई उ ऊ रू. ए आई ओ औ अम आहा क्या क. काय म्हटलं शेवटी? मॅम ते 14 खडी झालंय ना, आता 12 खडी नाहीये. 2 एक्स्ट्रा म्हणजे हिंदीवाले ते ऍडेड आहेत ना नवीन. कुठला रे हिंदी. लास्ट ते? हा, हिंदी. हिंदीमध्ये ते ऍडेड आहे ना नवीन, ते त्यानं हा सांगितलं. हा हा. काय? कोणते पण? कोणते ऋग्वेद? हा नंतर कुठले होते? आ आ अ. हा हा. मी ते कहा क्या असं वेगळं असं ऐकलं. म्हणून ओके म्हटलं. ओके. ओके. मला पण माहिती नव्हतं, आताच कळालं ह्याच्यामुळं. हा हा. स्वरा.
अ आ ई ई उ उ रू ए आई ओ अम अंग आहा. पार्थ. अ आ ई ई उ ऊ ए ऐ औ अम आ. अद्वेष. प्रणवी. प्रणवी आत्ता जॉईन झाली आहे ना? व्हिडिओ ऑन करा. जान्हवी. अद्वेष म्हण. अ आ ई ई उ ऊ ऋ ए ए ऐ ए ए ओ ओ औ ओ ओ आहा. ऋत्विक. अ आ ई ई उ ऊ रू ए आई ओ औ अं आहा ए ओ. जान्हवी. जान्हवी आवाज येतोय का माझा? हो मॅम. व्हिडिओ ऑन कर. प्रणवी तू पण ऑन कर व्हिडिओ. हो मॅम. अ आ ई ई उ ऊ ए ए आहा. प्रणवी म्हण. अ आ ई ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ आहा. आता स्वर म्हटले तुम्ही सगळ्यांनी, बरोबर? आता आपण पुढे व्यंजन त्याची रिव्हिजन घेणार आहोत, पण हे व्यंजन आता तुम्हाला न बघताच म्हणायचे आहेत. पण आता समजा क ख ग घ असं तुम्ही सलग लिहू शकता, बरोबर? पण मध्येच आम्ही जर तुम्हाला काही विचारलं प फ स ह, तर हे सुद्धा तुम्हाला अचूक लिहिता आलं पाहिजे. कारण की आपण एका क्रमाने लिहित जातो ना, तर त्यावेळेस ते म्हणता म्हणता येतच. तर आता आपण व्यंजन बघणार आहोत. स्वर आता तुम्ही म्हणून दाखवले ना, तसे व्यंजन मला म्हणून दाखवायचे. क ख ग घ हे म्हणून दाखवायचं. ठीक आहे? कोण सुरुवात करेल? अनिशा म्हण. पाहून म्हणायचं नाही. क चुकलं तरी चालेल, इथे चुकलं तरी काही शिक्षा क देणार नाही क आम्ही. घ न च छ ज झ न त थ द ध न त थ द ध न प फ ब ब म य र ल व श श स ह र. स्वरा. क ख ग घ न च छ ज झ न ट ठ द द न थ ध द द न प फ ब भ न म म म य य य व र र व श स स ह
ह. ठीक आहे, आठवत नाहीये का तुला आता? नाही. घरी जाऊन प्रॅक्टिस कर हा नीट. पुढच्या वर्गात आलं पाहिजे. ठीक आहे. अद्वेष म्हण. अ ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ त्रज्ञ. हम्म, छान. स्वरित स्वरित म्हण. क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न प प फ ब भ न य र ल व श श स ह ळ ट्र श क्ष न्य. न्य. ऋत्विक क ख ग घ र च छ ज झ ळ ट ठ ड ढ ढ ण ट त थ द द ध ध न प फ ब भ म य र ल व श श स ह र न्य. क्ष तक्ष न्य. पार्थ क ख ग घ ढ च छ ज झ झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ष्ण्य त्र ज. कोण बाकी आहे अजून? प्रणावी क क घ घ म क क घ घ न च च छ ज न प त त ध ध न ट ठ ट त नाही. त थ ध ध न प फ ब ब म य र ल व श स स ह ह ह र. ळ न्य. हम्म? जान्हवी 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 म्यूट आहे. जान्हवीचा आवाज येतोय का मॅडम? जान्हवीचा आवाज. जान्हवी अनम्यूट कर. हा आता बोल. आवाज नाही येते.
नाही, आवाज नाही. तुम्हाला येतोय मॅडम आवाज? नाही नाही, जान्हवी व्हॉल्यूम इन्क्रीज करून बघ किंवा अनम्यूट करून बघ बेटा. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. काहीतरी. अनिशा, अनिशा, हो. मन. क क ख ग घ न च छ ज झ न त ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ न्य. ञ. जान्हवी, परत एकदा ट्राय करते का? नाही, आवाज नाही येते तुझा. ठीक आहे, चालेल. तर आता आपण म्हणजे पुढच्या वर्गामध्ये काही मी तुम्हाला डिक्टेशन देईल, तर ते तुम्ही शब्द लिहायचे आणि बाराखडी आहे की नाही. कोण? हिरा राहिली का? अच्छा. म्हण. क ख ग घ न च छ ज झ न ट ठ ड ड ढ. ढ न ट ठ ड ढ न प फ ब ब म य र ल व श श ह बा अळ न्य. न्य बरोबर आहे. न्य. हा श्र हा श्र हा जमलं जमलं. कोणाचा आवाज येत नव्हता आता? अनिशा, कोणाचा आवाज येत नव्हता? जान्हवीचा वाटतं ना? ठीक आहे, चालेल. तर आपण पुढच्या वर्गामध्ये ना बाराखडी मी तुम्हाला लिहून म्हणजे सांगणार आहे, तुम्ही ती लिहून दाखवायची मला. तर पुढच्या वर्गात म्हणजे आता प्रत्येकच वर्गात आम्ही जे कविता धडे तुम्हाला सांगू ना, त्याची PDF आणि एक नोटबुक, तुम्ही पेन पेन्सिल कशाने लिहिता ते जवळ ठेवायचं. ठीक आहे. आजचा आपला पहिला वर्ग होता, आपण आता ही रिव्हिजन घेत होतो म्हणून ठीक आहे. पण पुढच्या वर्गात आता मी किंवा मॅडम तुम्हाला जे सांगतील ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर तेव्हा सगळ्यांनी वही पेन पेन्सिल घेऊन बसायचं. हम्म. मॅम, मी रेंज काय म्हणतोय? मी व्यंजनचा शब्दचा लेटर्स लिहिली. अच्छा, व्यंजन लिहिलेत का? हम्म. हा. ठीक आहे, ग्रुपवर टाक, मग नंतर आम्ही चेक करू. हा. आणि सगळ्यांना मला एक सांगायचं होतं की समजा आता वर्ग चालू होतोय आपला, मग तुम्हाला आठवण येते आणि मग तुम्ही होमवर्क टाकतात वर्गात ग्रुपवर, मग ते कधी चेक करायचं ना आम्ही? तुम्हाला होमवर्क दिल्यानंतर म्हणजे समजा ऍटलिस्ट वर्ग आता आहे आपला, तर त्याच्या आदल्या दिवशी तरी टाकला पाहिजे ना. ठीक आहे, तुम्हाला शाळा वगैरे असते, आपण हा दुसरा वर्ग वेगळा वर्ग जॉईन करतोय, ठीक आहे. पण मग अगदीच तुम्ही वर्ग चालू होतोय आता 15-20 मिनिटात, तर तेव्हा कुणीही होमवर्क पोस्ट करू नका ग्रुपवर. ठीक आहे, आदल्या दिवशी तरी करायचा म्हणजे आम्हाला तपासायला वेळ मिळेल.
हम्म. हा बोल जान्हवी. मॅम आवाज येतोय? हो आता येतोय. म्हण. म्हणून दाखव. क ख ग घ च छ ज झ न ट ठ ड ढ न प फ त थ द ध न प ब भ म य र ल व श श श ह य. आवाज खूप म्हणजे इतका क्लिअर नाही आला जान्हवीचा. ठीक आहे जाऊ दे. मध्ये मध्ये आवाज ब्रेक होत होता तुझा. कुणी होमवर्क वर्ग चालू व्हायच्या 5-10 मिनिटं आधी टाकायचा नाही. मॅडम आता तुम्ही विचाराल पुढचं. हा आता आपण तुमचे अंक झाले ना. मी म्यूट आहे का? नाही येतोय आवाज. येतोय ना. आता आपले अंक झाले. आता आपण थोडस अक्षरं झाली. आता आपण अंक बघूया आणि सामान्य ज्ञान मध्ये आपण आठवड्याचे वार बघूया. तर तुम्हाला इंग्लिश वार म्हणजे इंग्लिश वीकडेज सगळ्यांना माहिती असतील. मराठी वीकडेज माहिती आहेत तुम्हाला सगळे? आठवड्याचे वार कोणाकोणाला माहिती आहेत? हात वर करा बरं. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. व्हेरी गुड. सगळ्यांना माहिती आहेत? हा पण हे वार कसे आले माहितीये तुम्हाला? कोणी शोधून काढले? कोणी आणले? कुठून आले वार? माहितीये कोणाला? कशी सुरुवात झाली वारांना? मग आपण वारांची गोष्ट सांगायची तुम्हाला सुरुवातीला थोडीशी 2 मिनिटं. ठीक आहे. आपण हे जे 7 वार म्हणतो ना, बरोबर सांगितलं तुम्ही. सोमवार ते शनिवार. तर ते वार मॅम सगळे. हा बोल. कोणी हात वर केला होता? कोणाला सांगायचंय कसे वार सुरू झाले? सगळ्यात अद्वेशला पहिले काही तर सांगायचंय का? हा अद्वेश काय म्हणतोस तू? अच्छा गोष्ट ऐकायची म्हणून थंब केला काय? ओके. अच्छा अच्छा. हा तर सगळ्यात पहिले वार कुठून आले? आपली म्हणजे जी हिंदू संकल्पना आहे किंवा भारतीय जी संकल्पना आहे त्याच्यात पुराणं आहेत आणि काही कथा आहेत. आता इंग्लिशमध्ये तुम्ही ज्याला मायथॉलॉजिकल स्टोरीज म्हणता ना तशा आहेत. 1-2 उदाहरणं देता येतील आपल्या पौराणिक कथा कोणत्या आहेत? आपण कुठून वाचतो? रामाची कथा, शाब्बास. रामायण. आणि अजून? महाभारत, महाभारत. अजून कोणत्या पौराणिक कथा तुम्ही ऐकले? सांग सांग ना मॅडम सांग. बालगणेश, बाल गणेश. शाब्बास. सीता, आणि जसे कोण कृष्णाची म्हणाल? गोष्ट, कृष्णाची गोष्ट. शाब्बास. तेनाली रामन, तेनालीरामन हा ना थोडासा ऐतिहासिक गोष्टीत येईल. इतिहास. पुराण म्हणजे त्याच्याही आधीच देवदेवतांशी संबंधित गोष्टी. गणपती बाप्पाच्या गोष्टी. मॅम अजून एक शिवपुराण, व्हेरी गुड. शिवपुराण. खूप छान उत्तर दिलंस तू जान्हवी. तर शिवपुराण हे जे आहे ना त्याच्यात एक गोष्ट आहे की आपले जे महादेव होते, शंकर भगवान होते, त्यांच्याकडे एकदा सगळे ऋषीगण, बाकीच्या देवता, नारद असे सगळे गेले. कारण ते महादेव आहेत, देवांचे देव आहेत. आणि त्यांना सांगितलं की आपल्याला एक ठराविक दिवस पाहिजे, ठराविक वार पाहिजे की त्या दिवशी आम्हाला त्या देवाची उपासना करता येईल, पूजा करता येईल. आणि त्यानुसार आम्हाला त्याचं फळ पण मिळालं पाहिजे. त्या पूजेचं आम्हाला फ्रुटफुल पण झाली पाहिजे. तर काय करता येईल? मग महादेवांनी काय केलं? 7 वारांची निर्मिती केली. ही गोष्ट आपल्या हिंदू पुराणानुसार आहे. इंग्लिशमध्ये पण 7 डेज आपण वापरतो, पण त्यांची मायथॉलॉजी वेगळी आहे. मी ही हिंदू
पुराणांची गोष्ट सांगते, शिवपुराण मधली गोष्ट सांगते. तर शंकर महादेवांनी म्हणजे शंकर बाप्पांनी मग 7 वारांची निर्मिती केली. मग पहिला वार त्यांनी केला रविवार. रवी म्हणजे काय? सूर्य. तर सूर्य देवतेचा वार आणि तो शंकराचा पण वार असतो, शंकर बाप्पाचाही वार असतो. आता खंडोबा कोणाला माहितीये? खंडोबा पश्चिम महाराष्ट्रातलं अगदी प्रसिद्ध दैवत खंडोबा माहितीये? नाही माहिती, ठीक आहे. खंडोबा हा शंकराचाच अवतार आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्याची पूजा केली जाते. तर त्या खंडोबाचा वार सुद्धा रविवारच आहे. आणि सोमवार, सोम म्हणजे चंद्र, चंद्राचा वार आणि शंकर बाप्पाचा वार हा सोमवार आहे. त्यानुसार मग मंगळवार आला. मंगळवार हा आपण सर्व कुमारांसाठी किंवा कार्तिकेय, गणपती, बालक सगळी त्यांच्या चांगलं होण्यासाठी मंगळवार आला. विष्णू म्हणजेच नारायण त्यांच्या पूजेसाठी बुधवार. गुरु म्हणजे टीचर किंवा बृहस्पती त्यांच्या पूजेसाठी गुरुवार. आणि शुक्रवार हा तुम्हाला वेल्थ म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती, इंद्राची पूजा, लक्ष्मीची पूजा त्यासाठी शुक्रवार आला. आणि शनिवार आला. शनिवार मध्ये काय असतं? मारुती बाप्पा किंवा शनिदेव त्यांची आपण पूजा करतो. असे 7 वार शंकर बाप्पांनी निर्माण केले आणि त्यानुसार प्रत्येक देवता तिची कशी कशी उपासना म्हणजे पूजा कशी करायची ते ठरवून दिलं आणि मग हे 7 वार अस्तित्वात आले. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण हे बराच काळ पाळत होतो शिवाजी महाराजांच्या आसपास, त्यानंतर मग कोण आला आपल्या देशात? कोणी राज्य केलं? इंग्रज. इंग्रजांनी. इंग्रज सरकार नंतर थोडंफार आपल्या भारतामध्ये पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे वेस्टर्न कल्चर रुजायला लागलं. तिकडे संडे हा हॉलिडे असायचा, रविवारची सुट्टी असायची. मग आपली कॉमन रविवारची सुट्टी सुरू झाली आणि सोमवार ते शनिवार हे कामाचे दिवस म्हणजे वर्किंग डेज सुरू झाले. तर हे 7 जे वार आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून, गृहपाठ म्हणून पूर्ण लिहायचे आहेत शुद्ध मराठीत. सोमवार, मंगळवार, आपण हिंदीमध्ये मंगलवार म्हणतो पण मराठीत तो ळ असतो. तर गृहपाठ करताना शुद्ध लिहायचं आणि सगळं अक्षर स्पष्ट लिहायचं. सोमवार. कोण बोलून दाखवणार पुन्हा एकदा सगळे वार स्पष्ट? मी म्हणतो. हा म्हणा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. छान. अजून कोणाला म्हणायचं? हात वर केलंय. अद्वेशने हात वर केलाय, अनिशाने पण केलंय. तुम्ही पण म्हणा. मी हा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि अद्वेशने हात वरती केला होता, अनिशाने पण केला होता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. गुड. आणि अनिशा म्हणतेस तू? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. छान. तर गृहपाठामध्ये ह्या 7ही वारांची नावं लिहून पाठवायची आम्हाला. ठीक आहे. आणि आता राहिले आपले अंक, आकडे. तर मागच्या वर्गात आपण 20 पर्यंत केले. आता आपण 20 ते 50 करूया. तर 21 ते 30 कोण बोलणार आकडे? ऋग्वेद मग हा ऋग्वेद म्हण. 21 ते 30 सगळ्यांनी म्हणूया थोडे थोडे. आपण 100 पर्यंत करूया पूर्ण. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. शाबास. आता 31 ते 40 कोण म्हणणार? मी. हा म्हण.
30 32 33 34 35 36 37 38 39 40. छान. 41 ते 50. अनिशा म्हण. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. छान. 51 ते 60. पार्थ तू म्हण. 51 52 53 54 55 55 56 57 58 69 59. 59. 60. 60. 61 ते 70. 61 ते 70 कोण राहिलंय अजून म्हणायचं? स्वरा म्हणशील? मॅम मला येत नाही. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग तू 21 ते 30 म्हणते स्वरा? हो मॅम. हा, चालेल. जे येत असेल ते म्हण. 21 22 23 24 25 26 26 27 28 29 30. छान. इरा तू कोणते म्हणतेस? 1 ते 10 म्हटलेस तरी चालेल. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 19 20. छान. अजून कोण राहिलं? कोणाला म्हणायचं राहिलं अजून? ऋत्विक बाकी आहे, ऋत्विक. हा, ऋत्विक म्हण. 1 2 3 4 5. अरे 21 पासून म्हण ना, येतं ना तुला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 14. 14. 20 हळू म्हण जरा, म्हणजे चुकणार नाही तू. 21 22. 11 पासून पुन्हा हळू म्हण. 1 11 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 27 28 26 25 27 28 29 30 31 32 33 34 ऋग्वेदचं झालं का म्हणून? ऋत्विक तुझं झालं म्हणून? येस मॅम. मॅडम त्याला 40 पर्यंत तसं म्हणता येतात, लिहायला येतात, फक्त म्हणायला पुढचे नाही येत. 40 पर्यंत येतात. अच्छा, ठीक आहे. स्वरित तू म्हटलेस? अंक का? एक पण म्हणू शकते. हो, चालेल ना. कोणतेही तुला जे येतात ते म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 17 17 18 18 19 19 20. 20. छान. प्रणवी तू काय म्हणणार आहेस? प्रणवी कुठे गेली? म्यूट येते. हा, म्यूट आहेस प्रणवी. 21 22 23 24 25 26 26
27, 28, 29, 30. छान. जान्हवी तू पण म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, छान. 22, 23, 24, 26, 27, 28, 29, 30. छान. अनिशाचं झालं का म्हणून? अनिशा झालं म्हणून तुझं? हो. कोणाचं अजून बाकी? काय घ्यायचं मॅडम? अजून कोणाचं? काय? मॅम मी महिने म्हणू का? थांब बेटा नाही नाही हे झालं का म्हणून सगळ्यांचं? झालं झालं सगळं झालं. झालं ना. अच्छा. मग तुम्हाला माहिती आहे का आता मॅडमने आपल्याला जे आठवड्याची नावं शिकवली किंवा आता जे नंबर्स जे अंक तुमच्याकडून म्हणून घेतले त्याच्यावरती ना एक बालगीत आहे किंवा दुसरं कुठलंही मराठी गाणं असं तुम्हाला माहिती आहे का? एक मला माहिती आहे कारण हा ऋत्विकला माहिती आहे कुठलं? हा, हात वर केलाय ऋतू ते. सांग. चिवचिव चिमणे. अरे नाही आता जे मॅडमने आपल्याला शिकवलं ना अंक आठवड्याची वार सोमवार मंगळवार बुधवार हे सगळं असणारं एक गाणं आहे मराठी याच्यामध्ये बालगीत. एक नाही दोन नाही रविवार माझा आवडीचा. आठवतं का कोणाला? एक नाही दोन नाही मला बेरीज आठवते. वजाबाकी नाही हा तीन बोलशील नाही का? चार नाही मॅडम भूमितीची सजा नाही दिवस उद्याचा सवडीचा दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझा आवडीचा रविवार माझा आवडीचा सोमवारचा असतो गणिताचा तास गणिताच्या तासाला मी नापास गणित विषय माझ्या नावडीचा गणित विषय माझ्या नावडीचा रविवार माझा आवडीचा रविवार माझा आवडीचा भलताच कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार भलताच कठीण तो मंगळवार डोक्यावर असतो भूगोलाचा भार भूगोल विषय माझ्या नावडीचा भूगोल विषय माझ्या नावडीचा रविवार माझा आवडीचा रविवार माझा आवडीचा घेऊन तो फानी तलवारी इतिहास येतो बुधवारी घेऊन तो फानी तलवारी इतिहास येतो बुधवारी इतिहास विषय माझ्या नावडीचा इतिहास विषय माझ्या नावडीचा रविवार माझा आवडीचा रविवार माझा आवडीचा ऐकलंय का? छान आहे मी ना गाणं? ऐकलंय. ऐकलंय ना हम्म. छान आहे बालगीत आहे हे आणि याच्यामध्ये ना सगळं आपल्या मॅडमने शिकवलं की नाही म्हणजे ते शिकवता शिकवता तुम्ही अंक घेतले ना तेव्हा माझ्या एकदम असं डोक्यात आलं की अरे ह्या गाण्यामध्ये वार पण आहेत आणि अंक पण आहेत. मग रविवार कोणाकोणाला आवडतो? मज्जा येते रविवारी. जान्हवीला आवडतो आणि कोणाला? सगळ्यांना स्वरितला आवडतो. नाही आवडत? स्वरित हा रविवार नाही आवडत तुला? आवडते की. आवडतो ना? आवडतो. हा कारण सोमवारीला सारखं स्ट्रेस आणि काम वगैरे असते. तू तर शाळेत पण नाही जात. तरी घरात घरात अभ्यास करते. अरे वा ठीक आहे तर मग पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी वही पेन पेन्सिल घेऊन यायचं हम्म हम्म. आणि आता वर्गाची वेळ होत आली आहे आपल्या पण बघा पुढच्या वर्गापासून आहे ना शेवटी ज्यावेळेस 5-10 मिनिटं
5-10 मिनिटं बाकी असतील ना वर्गाला, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना संधी दिली जाईल, एकेकाला, एका वर्गाच्या म्हणजे एका दिवशी एका वर्गाच्या वेळेस एकालाच, सगळ्यांना एकाच वर्गामध्ये नाही. तर कुणी मराठीचं एखादा छानशी कविता म्हणू शकता, किंवा तुम्ही एखादा श्लोक म्हणू शकता, एखादी छोटीशी गोष्ट सांगू शकता. किंवा कुठल्या लेखकाची किंवा कुठल्या कवीची थोडक्यात 2 ओळींमध्ये माहिती सांगू शकतात, जे काही तुम्हाला आवडेल ते. अशी शेवटची 5 मिनिटं असतात की नाही आपल्या वर्ग संपवायला, त्यावेळेस सगळ्यांना संधी मिळेल. आणि अजून मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आता मॅडमने तुम्हाला वारांची गोष्ट सांगितली, कशी काय वारांची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये त्या काय म्हटल्या की पौराणिक कथा. आता कथेचे प्रकार आहेतच, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण ज्यावेळेस छोटे होतो त्यावेळेस आपले आई बाबा, आपले आजी आजोबा कुठल्या गोष्टीने बरं सुरुवात व्हायची, आठवतं का? आपली आजी, आपली आई कुठली गोष्ट सांगायची आपल्याला? चांदो मामाची. पण अजूनही त्याच्या आधी आणखी सोपं जाऊन मी म्हणते, एक होती एक होती चिऊताई. चिवकाऊच्या गोष्टीने सुरुवात झालेली की नाही. एक होती चिऊताई, एक होता कावळे दादा. सगळ्यांना आठवतं की नाही? मला एक गाणं माहिती मराठीची. पुढच्या वर्गात म्हण. पुढच्या वर्गात शेवटची 5 मिनिटं असतील ना शेवटची तेव्हा 5 मिनिटं आम्ही तुम्हाला देऊ. आणि आता वर्ग ज्या ज्या प्रार्थनेने सुरुवात आपण करतो की नाही, हीच आमुची प्रार्थना, ही जी प्रार्थना आहे ही सगळ्यांनी पाठ करायची. म्हणजे हा वर्ग सुरू करताना तुम्हालाच आम्ही संधी देऊ. आता आज कसं 3 जणांनी मिळून ही प्रार्थना म्हटली, तसं पुढच्या वेळेस प्रत्येकाला प्रत्येक वर्गामध्ये संधी देईल. आणि सगळ्यांनी ही प्रार्थना तोंडपाठ करायची आहे. मला वाटतं मागच्या वेळेस टाकली होती ना मॅडम ग्रुपवर, हो ऑडिओ आहे टाकला होता त्या आणि ग्रुपवर. लिरिक्स टाकलेलं. सगळ्यांनी ती पाठ करायची आणि म्हणायची सुरुवातीला. आणि शेवटची 5 मिनिटं तुम्ही तुमचं जे काही स्वतःसाठी म्हणजे तुम्ही जी गोष्ट सांगाल, एखादा श्लोक म्हणाल, कविता म्हणाल, जे काही. ठीक आहे, चालेल. आता आपला वर्ग संपवायची वेळ झालेली आहे. पुढच्या वर्गात भेटूया आपण. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. स्वरितला काही सांगायचं आहे का? शुभरात्री. शुभरात्री. मला विसामूची प्रार्थना येते. काय म्हणतो? विसामूची प्रार्थना येते. पुढच्या वर्गात म्हण. ठीक आहे, चालेल. आता मी मीटिंग एंड करते. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री.